तर ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांच्या उपोषणाचा आजचा 9वा दिवस आहे। लक्ष्मण हाके यांची प्रकृती ढासळत असताना सरकारकडून दुजाभाव होत असल्याचा आरोप ओबीसी आंदोलकांनी केला। त्यामुळे ओबीसी संघटनांनी पाचोड शहर बंदची हाक दिली आणि आज या ठिकाणी बंद पाळला जातोय। तर आज पाचोडमध्ये कडकडीत असा बंद पाळण्यात आलेला आहे। शहरातील सर्व दुकानं आज बंद दिसतायत। लक्ष्मण हाके यांची प्रकृती ढासळत असताना सरकारकडून दुजाभाव होत असल्याचा आरोप ओबीसी आंदोलकांनी केला आणि त्यामुळेच ओबीसी संघटनांनी आज पाचोड शहर बंदची हाक दिली आहे आणि या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। अधिक माहितीसाठी जाऊया छत्रपती संभाजीनगरातून आमचे प्रतिनिधी अविनाश कानडजे आपल्या सोबत आहेत। अविनाश, पाचोड बंदला कसा प्रतिसाद मिळतोय? आतापर्यंत जर आपण बघितलं तर पाचोड बंदला मोठा प्रतिसाद या ठिकाणी दिसून येतो। ओबीसी संघटनाकडून ही हाक देण्यात आलेली आहे आणि त्यांनी ज्यावेळेस बंदची हाक दिली तेव्हापासूनच संपूर्ण मार्केट कमिटी असेल किंवा व्यापारी असेल त्यांचा त्याला पाठिंबा आपल्याला पाहायला मिळत होता। मात्र आताची जर अपडेट आपण घेतली तर 9:15 वाजेपर्यंत देखील आतापर्यंत जो आहे ते दुकानं जे सकाळी लवकर उघडतात ते दुकानं देखील या ठिकाणी बंद आहे। त्यामुळे कुठेतरी ओबीसी उपोषणाला या ठिकाणी ओबीसी बांधवांचा पाठिंबा आपल्याला पाहायला मिळतोय। तर ते विचार जर केला तर वडीगोद्री आणि पाचोड हे जे अंतर आहे हे काही 20 ते 25 किलोमीटरचं अंतर आहे उपोषण स्थळापासून आणि तिथंच आता बंदची हाक देण्यात आली असल्या कारणाने याचे पडसाद बाकी मराठवाड्यात देखील आपल्याला पाहायला मिळू शकतात आणि शिष्टमंडळ देखील याच पाचोडवरून आता लक्ष्मण हाके यांची भेट घेण्यासाठी निघालेला आहे। सरकारची शिष्टमंडळाची शिष्टाई कामा येते काही पाहावं लागेल आणि बंदची जी हाक आहे ती फक्त पाचोड पुरतीच मर्यादित राहते की ओबीसी बांधव जे आहेत ओबीसी समाज जो आहे तो अजून आक्रमक पवित्रा घेत मराठवाड्यात वेगवेगळ्या ठिकाणी हा बंद पाहायला मिळतोय पाहावं लागेल। मात्र आता कुठेतरी ओबीसी समाज देखील आपल्याला आक्रमक झालेला या ठिकाणी पाहायला मिळतोय की पाचोड बंद असेल किंवा अजून वेगवेगळे शहर असतील वेगवेगळे सिटीज असतील त्या बंद करण्याची देखील हाक या ठिकाणी देण्यात येते। त्याचे पडसाद आता मराठवाड्यात कसे पडतात की उमटतात का हे पाहावं लागेल। मात्र सध्या तरी पाचोड बंदला पूर्णपणे या ठिकाणी आपल्याला पाठिंबा चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतोय। बिलकुल अविनाश, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।